बदलापूर क्रिकेट अकॅडमी यांच्या अंतर्गत आज चिमुकल्यांसाठी क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण बघत असाल तर अनेक लहान लहान चिमुकले जे आहेत ते आज आपल्याला क्रिकेटच्या या टर्फ मध्ये पाहायला मिळत आहेत. गेल्या कित्येक वर्षांची त्यांची ही मेहनत आहे आणि अगदी मोठे खेळाडू जसे खेळतात तशा पद्धतीचं खेळताना ते जे आपल्याला पाहायला मिळतात. इथे बदलापूर क्रिकेट अकॅडमी यांच्या अनेक शाखा आहेत बदलापूर शहरामध्ये. आता सध्या आपण बदलापूर पश्चिम परिसरामध्ये सोनवली या परिसरामध्ये असलेल्या एका टर्फ मध्ये आलेलो आहोत. आपल्यासोबत मिलिंद सर असणार आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधूया. सर्वप्रथम जर तुम्हाला सुद्धा क्रिकेटची आवड असेल, काही वेळेला असं होतं की आपण क्रिकेट फक्त बघतो, आपली ही इच्छा असते की आपण तिथे जाऊन खेळायला पाहिजे, पण तुमचा जर तो छंद तुमच्याकडून पूर्ण झाला नसेल तर तुमच्या मुलं तो छंद नक्कीच तुमचा पूर्ण करू शकतात. तुम्हाला सुद्धा अकॅडमी जॉईन करायची असेल तर आपण तेही माहिती घेणार आहोत. सर्वच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. मिलिंद सर आपल्यासोबत आहे. काय सांगाल आमच्या दर्शकांना आज काय टुर्नामेंट? सुंदर टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आहे. सिंगल विकेट पद्धतीची टुर्नामेंट आहे. 9 वर्षापासूनची मुलं खेळतात, अंडर 12, अंडर 14. पण इथे 9 वर्षापासूनची मुलं बघतोय त्यांना चांगली संधी मिळाली आहे ह्या प्लॅटफॉर्मने आणि मुलांना स्मार्टनेस येतो आहे. मी 2-3 मॅच बघितल्या तर त्याच्यामधून मला समजलं की मुलांना आयडियाज येत आहेत कसं खेळायचं. सिंगल विकेट टुर्नामेंट ही कशी खेळायची, इथून मुलगा पर्सनली तयार होत आहे. पर्सनॅलिटी पण तयार होते या इथून. तर ही खूप सुंदर टुर्नामेंट आहे, BCA कडनं अरेंज केलेली. आणि ऑफ सीझन मध्ये मुलं मोबाईल करण्यापेक्षा हे खेळलेलं फार उत्तम आहे आणि पालकांनी ही सुवर्ण संधी आपल्या मुलांना पण द्यावी हीच माझी विनंती आहे. धन्यवाद सर. तर अगदी बरोबर सांगितले सरांनी. आता अर्धा वेळ मुलं मोबाईलमध्ये घालवतात, त्यापेक्षा काहीतरी मैदानी खेळ जे आहेत त्यांना नक्कीच खेळता यायला पाहिजे ना, आनंदही आहे. तर कोच आपल्यासोबत असणार आहेत अमित सर, त्यांच्याशी आपण संवाद साधूया. नक्कीच काय माहिती द्याल आमच्या दर्शकांना? आज आम्ही अंडर 12 आणि अंडर 14 कॅटेगरीच्या टुर्नामेंट सोडत लहान पोरांसाठी, स्पेशली फॉर ऑफ सीझनवर पोरांचं कसं थोडंसं आउटब्रेक होतो, त्यासाठी ब्रेक नको व्हायला आणि पोरांची प्रॅक्टिस वगैरे क्रिकेटमध्ये कंटिन्यू राहण्यासाठी आम्ही ही आज टुर्नामेंट ठेवलेली आहे पोरांची. आता बदलापूर मधले अनेक पॅरेंट्स बघतायत, त्यांची इच्छा असेल की काही मुलांना जे या अकॅडमीमध्ये त्यांनाही प्रशिक्षण घ्यायचं असेल तर काय करू? माझ्या बदलापूरमध्ये टोटल 4 ब्रांचेस आहेत. एक सोनिवलीला आहे, एक कात्रपला आहे, एक सर्वोदय नगरला आहे आणि एक आपल्या ठाणेकर स्कूलमध्ये आहे. टोटल 4 ब्रांचेस आहेत बदलापूरमध्ये. 2 वेस्टला आहेत, 2 ईस्टला आहेत. तो ऑनलाईन तर नंबर आहेच, तर ते संपर्क करू शकतात. वयोगट किती असतो साधारणतः जर आपल्या? स्टार्टिंग एज जे आहे आम्ही 5 इयर्स पासून घेतो, बॉईज अँड गर्ल्स दोघं, आणि एज लिमिट नाहीये. आमच्याकडे वर्किंग प्रोफेशनल्स पण खेळतात. आता आमच्याच क्लबचे एक जे सिनियर मेंबर आहेत 60+ इंडिया वर्ल्ड कप साठी खेळायला गेलेत. तर आज त्यांची मॅच पण आहे, इंडिया वर्सेस वेस्ट इंडिज. आमच्या दर्शकांना सांगा किती वाजता खेळणार आहेत आणि त्यांचं नाव काय लगेच? संजय राजे महाडिक म्हणून नाव आहे त्यांचं. आज खेळणार ते वेस्ट इंडिज अगेन्स्ट मॅच. तर नक्कीच बघा. ते आपल्या बदलापूरचेच आहेत का? हो. तुमच्याच अकॅडमी मधून? हो. तर आपण त्या सरांना, संजय सर ना? संजय राजे महाडिक. संजय राजे महाड. तर संजय राजे सर जे आहेत त्यांना आपण नक्कीच लाईव्ह मध्ये बघूया आज सगळ्यांनी. आणि ते दुसरे कुठले असून याच बदलापूर क्रिकेट अकॅडमी मधूनच जे आहे ते तिथपर्यंत पोहोचलेले आहेत. तुम्हाला सुद्धा जर इच्छा असेल की तुमच्या मुलांनी इथे यायला पाहिजे तर आपण संपर्क देखील दिलेला आहे. आपण काही मॅचेस जे आहेत ते आपल्या मागे सुरू आहे. आपण बघतो अगदी भविष्यातले रोहित शर्मा, त्याचबरोबर विराट कोहली जे आहेत ते इथे घडवले जातात. येस. आज भरपूर लहान पोरं आहेत. आम्ही ऍक्च्युली त्याच्यासाठीच आहे की बाबा लहान पोरांना जितकी संधी मिळेल तितके. जसं बदलापूरचं कसं आहे, बदलापूरला आम्ही मोठा प्लॅटफॉर्म वर्क केला. इकडे जगन्नाथ क्रीडा संकुल म्हणून मयूर पेसेकर आणि प्रतीक पेसेकरने खूप मोठं ग्राउंड दिलेलं आहे आम्हाला. तिथे आम्ही अंडर 12 पासून तर कॉर्पोरेट लेवलच्या सर्व टुर्नामेंट्स करतो. द रिझन एवढंच आहे की बाबा बदलापूरचे जेवढेही अपकमिंग क्रिकेटर्स आहेत त्यांना चांगल्या लेवलचं क्रिकेट आम्ही खेळायला देतो. धन्यवाद सर. सरांशी बोलूया आपण. रोहित सर आपल्यासोबत असणार आहे. रोहित सरांशी बोलूया. काय सांगाल आज कसं वाटतं? आता एक चांगला पाऊल आम्ही घेतला आहे की बदलापूर मधून लहान मुले, मोठे मुले जे पण आहेत सगळे या इंटरेस्ट दाखवा, जरा क्रिकेटला जरा वरती घेऊन जाऊ. एखादा मुलगा बदलापूर वरून खेळला तर आम्हाला लय चांगला वाटेल इंडियासाठी. सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की पाठवा मुलांना बाहेर, येऊ द्या आउटडोर गेम साठी. आम्ही करू काहीतरी त्यांच्यासाठी. हो 100% संधी आहे. तर आम्ही सरांना त्यासाठी इन्व्हॉल्व करतात. सर डायरेक्टली एमसीचा सिलेक्ट होत आहेत, तर आम्हाला मॅचेस ते तिकडे देणार. तर इकडून मुले जाणार मुंबईसाठी खेळायला. धन्यवाद सर. आपण काही पॅरेंट्स इथे असणार आहेत, त्यांच्याशीही संवाद साधूया. आता त्यांच्याशी बोलूया आपण.
बदलापूर क्रिकेट अकॅडमी इथे आपण आलेलो आहोत. पहिले आपण ह्या 1-2 मुलांशी बोलूया. हा, तुझं नाव काय? तू किती वर्षापासून खेळतोस इथे? नाही, माझं हरकत नाही. किती वर्षापासून खेळतोस? 5 तू किती पासून आहे तिथे, म्हणजे किती वर्ष झाले तुला? 5 5 वर्ष झाले. तुला काय आवडतं, बॉलिंग करायला आवडतं की बॅटिंग? बॅटिंग. बॅटिंग आवडतं. छान. कसं शिकवतात इथे? अच्छा. छान आहे. तुझं नाव काय? काय नाव तुझं? अर्णव. तुला काय आवडतं, बॅटिंग की बॉलिंग? बॉलिंग. बॉलिंग आवडतं, बॅटिंग नाही आवडत. काय बनायचं तुला आता पुढे झालं? बॉलर. छान. मुलांमध्ये आवड आहे आणि आज आपण बघितलं तर रविवारचा दिवस आहे. अनेक मुलं जे आहेत ते त्यांचा वेळ असाच मोबाईलवरती घालवतात. चला, पॅरेंट्स आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया आता, त्यांच्याशी संवाद साधूया. हो, आलो तिकडे झालो. तर इथेही काही खेळाडू जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. यांना बोलायचंय, त्यांनी वरती हात केला, त्यांना बोलूया. हा, बोलायचं तुम्हाला? हा, चालेल. त्या माझ्या मस्त डेअरिंग बाज आहेत मुलं. हा, बोला. काय नाव तुझं? आरव. अरे, तुझं नाव काय? श्रीनाथ. तुझं? कनिष. मितांशु. वंश. कौस्तुभ. दिव्य. मीत. ओके. तुम्हाला कोणाला बॉलर बनायचे तुमच्यापैकी? आणि बॅट्समॅन? ऑलराऊंडर. ऑलराऊंडर आहे सगळे. हा, बघ, कोण जिंकलं? पहिली मॅच झाली का? झाली. मला नाही माहित. नाही अजून माहिती. नाही. त्यांची नाही झाली अजून. कोणाची झाली पहिली मॅच? आम्ही जिंकलो. जिंकला. कोण जिंकला? आज कितवीला जातास तुम्ही? चौथीत. सगळे चौथीला आहे. आम्ही हा आणि हा. सगळ्यात लहान कोण आहे? सगळ्यात लहान कोण आहे? लहान आम्ही. हाईट छोटा आहे. पण सगळ्यात कुठल्या शाळेत जातो? ठाणेकर. छान वाटतं का तुम्हाला इथे आल्यावर? आज मोबाईल बघायची इच्छा नाही होत का? नाही. खरं सांगा. हा, खरं नाही. रील नाही बघत ना कोणी? नाही. क्रिकेट खेळतात फक्त. फक्त क्रिकेट. काय बनायचं आता तुम्हाला मोठे झाल्यावर? क्रिकेटर. सगळ्यांना क्रिकेटर. कोणता क्रिकेटर आवडतो? विराट कोहली. रोहित शर्मा. भुवी. विराट कोहली. हिटमॅन. सूर्यकुमार यादव. अरे बापरे. विराट कोहली. अजून वेगळं कोणाला कोण रोहित शर्मा. सचिन तेंडुलकर. सगळ्यांना वेगळं वेगळं. हा, सरांबद्दल काय सांगाल? सर खूप चांगले शिकवता आणि आम्हाला आवडतं शिकायला. मला पण आवडतं. आणि सर खूप ऑनेस्ट आहे. सर काइंडली शिकवते सर. छान शिकवतात. हो. चांगलं शिकवतात. ठीक आहे, चालेल. आपण आता त्यांचे पॅरेंट्स तिकडे तुला बोलायचं. बेस्ट सर आहे आपले. ते खूप छानाने शिकवतात आणि स्ट्रिक्ट आहे, पण स्ट्रिक्ट व्हायला पाहिजे. व्हायला पाहिजे. हो. हा बोलते स्ट्रिक्ट व्हायला पाहिजे. व्हायला पाहिजे, पण खूप छानने शिकवतात. छान शिकवतात. कितवीला जातोस तू? मी 8वीला आहे. कुठल्या शाळेत आहे? मी पोद्दार अंबरनाथ. पोद्दार अंबरनाथ. तिथून इकडे आलास तू? नाही, मी बदलापूरचाही आहे. बदलापूरचाच आहे. हो. शाळेत किती आहे? हो. पूर्ण बदलापूर मध्ये सरांचं नाव गाजले. खूप आहे. छान आहे ना नाव हो, सरांचं? खूप. तुम्ही अजून गाजवणार ना आता? हो, आम्ही इंडियासाठी खेळायचंय का? आमचे एक काका पण आहे, संजय राजे माडिक. तो इंडिया 60+ आता खेळतोय. इंडिया वर्सेस वेस्ट इंडिज त्यांचं टेस्ट मॅच आहे. तुम्हाला पण वाटत असेल ना की तुम्ही पण तिथे जायचं? हो, आम्हाला पण जायचंय. मला ऑटोग्राफ देणार का तुम्ही? ओके, बाय. सरांचा ऑटोग्राफ द्या. हो, नक्की. चला, बाय. खूप हुशार मुलं आहेत आणि इतकी छान बोलतायत ना, जे सगळे त्यांच्या सरांचं कौतुक करतायत इथे. हा, हो, आपण जगन्नाथ क्रीडा संकुल इथे आहोत सध्या. तर मयूर पिसेकर सर यांच्या माध्यमातून हे मोठं ग्राउंड जे आहे ना, ते मुलांना मिळतं इथे खेळण्यासाठी. कोण बोलणार? हा, तुम्ही बोलवलेलं ना मला. काय सांगाल अकॅडमी बद्दल? अकॅडमी एकदम चांगली आहे. आम्ही सरांच्या गायडन्स मध्ये मुलं IPL पर्यंत पोहोचतील अशी होप आहे. कोण आहे तुमचं इथे? मी कितवीचा भागवत. मुलगा? कितवीचा मुलगा? 7th स्टँडर्ड. 7th स्टँडर्ड. कधीपासून येतो इथे? 2 वर्षापासून ठाणेकर इंटरनॅशनल मध्ये. तुम्हाला क्रिकेटची आवड आहे का? हो, आहेत ना. म्हणून मग तुम्ही त्याला पण क्रिकेट? येस. तो सगळ्या याच्यातच आहे. स्केटिंग ऑलराऊंडर आहे तो. कुठला क्रिकेटर आवडतो तुम्हाला? सचिन तेंडुलकर आमच्या वेळेचा. तुम्हाला पण क्रिकेट आवडतं का? मला पण फार आवडतं आणि मी खेळला तर मला फारच आवडेल. मनात ना बोलण्यात. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या.
आपण सध्या बघितलं की अनेक विद्यार्थी इथे झालेले पाहायला मिळतात. धन्यवाद. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नाली सह.